धुळ्यातील वलवाडी भागात असलेला वक्रतुंड विहारचा परिसर तसा हा शांत परिसर, पण इथे 29 मे रोजी जे घडलं ते संपूर्ण शहराला हादरून टाकणारं होतं। सैन्यात काम करणाऱ्या एका क्रूर व्यक्तीनं आपल्या अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या बायकोला विषाचं इंजेक्शन देऊन क्रूरपणे तिची हत्या केली। विष दिल्यानंतर तब्बल 1.5 तास तिला आपल्या डोळ्यांसमोर तडफडत जीव सोडताना तो पाहत राहिला। हे सगळं कशासाठी? तर फक्त पैसा आणि अनैतिक संबंधांसाठी। समाज मन सुन्न करणारी ही घटना नेमकी आहे तरी काय? सविस्तर घटनाक्रम जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी दिया आणि तुम्ही पाहताय झेप मराठी। 29 मे 2025 धुळे शहरातील वलवाडी येथील वक्रतुंड विहार या शांत परिसरात एक भीषण घटना घडली। शारदा बागुल ही BSc B.Ed शिक्षण घेतलेली 38 वर्षांची महिला, 2 मुलांची आई, हिची हत्या तिचा पती कपिल याने केली। कपिल हा 43 वर्षांचा सैन्यात क्लर्क असलेला माणूस, दिसायला सोज्वळ, शिक्षणानं BA झालेला, पण आतून विकृत आणि निर्दयी। शारदा उर्फ पूजा आणि कपिल बागुल यांचं 8 जून 2010 रोजी लग्न झालं होतं, पण हे नातं सुरुवातीपासूनच अस्थिर होतं। कपिल कडून शारदाचा छळ होत होता। यामुळेच शारदाने जळगावच्या महिला तक्रार निवारण केंद्रात आपली तक्रार देखील दाखल केली होती, पण त्यातून फार ठोस असं काही झालं नव्हतं। लग्नानंतर कपिल, त्याचे वडील बाळू बुधा बागुल, आई विजया बागुल आणि बहीण रंजना माळी यांनी पूजाचा सतत मानसिक छळ केला। त्यांचं म्हणणं होतं की शारदाने माहेरून 2 लाख रुपये आणावेत, ज्यातून ते प्लॉट विकत घेतील। ही पैशांसाठीची मागणी वाढतच गेली आणि परिस्थिती तेव्हा अधिकच वाईट झाली जेव्हा यात एंट्री झाली कपिलच्या जुन्या प्रेयसीची। कॉलेजच्या काळात कपिलचे प्रज्ञा कार्डिले या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते। प्रज्ञा सध्या महेश प्रज्ञा कार्डिले म्हणून ओळखली जाते। तिने 2007 मध्ये लग्न केलं होतं। तिला 17 आणि 13 वर्षांच्या 2 मुली देखील आहेत। मात्र सध्या तिचं लग्न घटस्फोटाच्या टप्प्यावर आहे। गेल्या काही वर्षात कपिल आणि प्रज्ञा पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले। जुन्या प्रेमाला पुन्हा बहर फुटला। आता ते लॉज मध्ये देखील भेटू लागले आणि त्यांचं अफेअर सुरू झालं। जेव्हा शारदाला हे समजलं तेव्हा तिने याला तीव्र विरोध केला आणि हाच विरोध तिच्या जीवावर बेतला। शारदा आता कपिलसाठी अडथळा ठरू लागली होती। शेवटी तिचा काटा काढायचा कट कपिल, त्याची प्रेयसी आणि त्याच्या कुटुंबियांनी रचला। 29 मे रोजी कपिलने वडील बाळू बागुल, बहीण रंजना माळी आणि प्रेयसी प्रज्ञा कार्डिले यांच्या सांगण्यावरून अत्यंत निर्घृण कृत्य केलं। आई विजया आणि इतरांनी शारदाला पकडून ठेवलं। कपिलने निर्दयीपणे तिच्या हातापायांवर पाय ठेवून तिला पेस्टिसाइडचं इंजेक्शन दिलं। इंजेक्शन दिल्यानंतर शारदाच्या तोंडातून फेस येऊ लागला, ती तडफडू लागली। राक्षसी वृत्तीचा कपिल तब्बल 1.5 तास तिची ही तडफड, जगण्याची झटपट सगळं शांत डोक्याने बघत होता। तिच्या मरणाची वाट पाहत होता। तिचे हात, तोंड काळे निळे झाले होते। अखेर जेव्हा ती मरण पावली तेव्हा कपिलने तिला श्री गणेशा या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा सोपस्कार केला। तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं आणि पोस्टमार्टमसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला। मात्र कपिलने हा सल्ला दुर्लक्षित केला, कारण सिव्हिल रुग्णालयात नेल्यानंतर तपासणी होणार, पोस्टमार्टम होणार आणि मग त्याचं सगळंच बिंग फुटणार होतं। त्यामुळे त्याने तातडीने शारदाच्या मृतदेहाला घरी आणलं आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली। त्याचवेळी त्याने शारदाच्या भावाला म्हणजे भूषण महाजन यांना फोन करून शारदाच्या मृत्यूची बातमी दिली। मात्र तू एकटा ये असेही सांगितले। त्यामुळे शारदाच्या माहेरच्यांचा संशय बळावला। महाजन कुटुंब तातडीने धुळ्यात दाखल झालं। कपिल कडून होणाऱ्या छळाची त्यांना पूर्वकल्पना होतीच, त्यामुळे या संशयास्पद मृत्यूची माहिती त्यांनी पश्चिम देवपूर पोलिसांना दिली। सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांनी घटनास्थळी धाव घेतली, मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवला। प्राथमिक पोस्टमार्टम अहवालाने कपिल आणि त्याच्या कुटुंबियांचं बिंग फुटलं। शारदाचा मृत्यू हा विषारी इंजेक्शनमुळेच झाला हे कारण समोर आलं आणि पोलिसांनीही ऍक्शन मोड घेतली। तत्काळ कारवाई करत कपिलसह 5 जणांना अटक केली। यात पती कपिल बागुल, त्याची आई विजया, वडील बाळू बागुल, बहीण रंजना माळी आणि प्रेयसी प्रज्ञा कार्डिले यांचा समावेश आहे। पोलिसांच्या चौकशीत कपिलने गुन्ह्याची कबुली दिली। तो पोपटासारखा बोलू लागला आणि त्याने शारदाला कसं संपवलं याचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला। आई, प्रेयसी आणि इतरांच्या मदतीने शारदाला पकडून ठेवलं। कपिलने पेस्टिसाइडचं इंजेक्शन दिलं आणि सगळ्यांच्या डोळ्यांदेखत शारदाने जीव सोडला। जुनं प्रेम आणि पैसा यामुळे शारदाचा बळी गेला। संपूर्ण शहरात या घटनेने संताप आणि शोक व्यक्त केला जातोय। एका महिलेला महिलांनीच पकडून विष देऊन तिला ठार मारलं, हा क्रौर्याचा कळसच म्हणावा लागेल। आता शारदाची मुले आई विना पोरकी झालीत, याचे काय?
समाजमन सुन्न करणाऱ्या या घटनेने माणसातल्या राक्षसी प्रवृत्तीत आणखी एक भर घातली आहे असंच म्हणावं लागेल. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.